तुमची म्हणजे दिवसाची सुरुवात आहे ना असं टू डू लिस्ट ऐकून किंवा ती वाचूनच मनातल्या मनात वाचूनच तुम्हाला कधी असं घाबरायला होतं का? आणि दडपण येतं का कामांचं, की म्हणजे आज तर पीठ संपलंय, दळण करायचंय, भाजीपाला निवडायचा आहे, झाडू फरशी कपडे भांडी स्वयंपाक ही कामं तर त्याच्याबरोबर आहेतच रोजची दिनचर्या आपली, उद्या काय तर तूप काढायचंय, म्हणजे ही यादी नुसती मनातल्या मनात आठवूनच घाबरायला होतं का? तर जरा थांबा, पॉज घ्या, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण हे नुसतं असं जर आपल्याबरोबर होत असेल ना तर 50% ऑफ आपली क्रिएटिव्हिटी आणि आपली एनर्जी आहे ना, आपली स्ट्रेंथ आहे ना, आपण तिथेच वाया घालवतो, वेस्ट करतो. त्याच्यासाठी एक आय ओपनर बुकची समरी मी शेअर करणार आहे तुमच्याबरोबर. एकदम वेगळी कन्सेप्ट ते पुस्तक देऊन जातं. वाचताना असे डोळे खाडकन उघडतात आणि म्हणजे एक नवा अँगल, नवा दृष्टिकोन मिळतो ते पुस्तक वाचताना जीवन जगण्यासाठी. तर नमस्कार, माझं नाव तेजश्री बोखरकर, मी एक ॲडव्हान्स प्राणिक हिलर आहे आणि EFT ट्रेनर आहे. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती, मॅथ्स ऑफ लाईफ या चॅनलमध्ये. तर सुरुवात करूयात. तर आज मी तुमच्याबरोबर माइंड मॅनेजमेंट नॉट द टाइम मॅनेजमेंट या बुकची समरी शेअर करणार आहे. खूप वेगळी आणि एक वेगळाच दृष्टिकोन आणि वेगळाच अँगल देऊन जातं हे पुस्तक वाचत असताना. हे पुस्तक एक मेन कॉन्सेप्ट असं शिकवतं की सक्सेस का रास्ता घड़ी की टिक टिक से होकर नहीं बल्कि अपनी विचारों की दिशाओं से होकर गुजरता है. म्हणजे आपण नुसतं घड्याळाच्या काट्यावर जे पळतोय तर ते न पळता, तो टाइम मॅनेज न करता जर आपण माइंड मॅनेजमेंट करायला शिकलो ना तर मग आहे ना सक्सेस ऑटोमॅटिकली आपल्या आयुष्यात यायला सुरुवात होईल. त्यासाठी समजून घेऊया की माइंड मॅनेजमेंट कसं करायचंय. म्हणजे आपल्या आयुष्यात आहे ना बऱ्याच जणांनी टाइम मॅनेजमेंट हा शब्द तर ऐकलेलाच असेल, तो काही नवीन नाही आहे आणि ते आपण आपल्या आयुष्यात वापरण्याचा, ते अंमलात आणण्याचा प्रयत्नही बऱ्याचदा केलेला असेल. पण मग आहे ना असं होऊन जातं की शेवटी आपण त्यालाच आपल्या असफल होण्याचं रिझन त्यालाच दोषी ठरवतो आणि आपण एकदम सहज बोलून जातो की माझ्याकडे वेळच नाहीये, मला वेळच पुरत नाही. म्हणजे टाइम मॅनेजमेंट तो करतोय आणि शेवटी वेळेलाच दोष देतो की मला गोष्टी करायला वेळच नाहीये किंवा मला वेळ पुरत नाही. तर हे पुस्तक आपल्याला हेच शिकवतं की मनाचा कल ओळखून मनाशी मैत्री करून आणि तुमच्या मनाचा म्हणजे कधी तुमच्या मनाला थकवा जाणवतो, कधी ते उत्साहित असतं, प्रफुल्लित असतं, कधी त्याच्यामध्ये क्रिएटिव्ह वेगवेगळ्या आयडिया येत असतात आणि त्याला कधी कंटाळा आलेला असतो. ह्या वेगवेगळ्या गोष्टी जर तुम्हाला समजल्या, त्याचं टायमिंग जर तुम्ही तुमचं म्हणजे स्वतःचं ऑब्झर्वेशन करत गेला ना माइंडचं, आणि मग तो जो वेळ आहे ना उत्साहाचा, आनंदाचा, भरारीचा, तो जर प्रोडक्टिव्ह कामांसाठी वापरला, क्रिएटिव्ह इंट्युशन्स, आयडियांसाठी वापरला ना, तर मग अशी काहीतरी भन्नाट प्रोडक्टिव्हिटी, असं काहीतरी तुमचं सरफेसला येईल ना हिडन टॅलेंट, की तुमचंच तुम्हाला नाही समजणार. म्हणजे जेव्हा आपण आपल्यातल्या क्रिएटिव्हिटीला योग्य वेळेवर वापरायला शिकू, नॉट योग्य टाइमावर, म्हणजे योग्य टाइम, आपली क्रिएटिव्हिटी आपल्याला योग्य माइंडसेटवर वापरायला शिकायचंय, ना की घड्याळाच्या काट्यावर म्हणजे टाइमावर. मग आपलं माइंड आहे ना एक मोठं शस्त्र आहे असं म्हणा, की इट्स अ बिगेस्ट सोर्स. आपल्याला पाहिजे ती गोष्ट, हवी ती गोष्ट त्याच्या जीवावर आपण अचीव करू शकतो. फक्त त्याचा बायस, त्याचा कल आपल्याला ओळखता आला पाहिजे. त्या मनाचे वेगवेगळे स्तर म्हणूयात किंवा मूड्स म्हणूयात, मूड स्विंग, ते ओळखता आले पाहिजेत आणि त्या मूड स्विंग्सनुसार म्हणजे गोष्टींना आणि कामांना प्राधान्य देऊन त्या गोष्टी आपल्याला त्या वेळेत करता आल्या पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ समजा लेखक आहेत, तर त्यांनी असं ठरवलं की नाही मी फक्त 10 ते 5 याच वेळेत लिहिणार, तेव्हाच फक्त माझ्या डोक्यात आयडिया येणार आणि
त्याच्यानंतर मी लिहिणार नाही. किंवा जे सायंटिस्ट आहेत, एवढे शास्त्रज्ञ आहेत, ते एवढे शोध लावतात, समजा नासाचे सायंटिस्ट शास्त्रज्ञ, त्यांनी असं म्हटलं की मी फक्त 10 ते 5 मध्येच रिसर्च करणार आणि तेव्हाच काय म्हणतात डोक्यात क्रिएटिव्हिटी किंवा कॉन्सन्ट्रेशन वापरणार, तेव्हाच रिसर्च करणार, बाकी वेळेमध्ये मी करणार नाही. तर त्यांना हे जमणार आहे का? तर ते शिकायचे आपल्याला त्यांच्याकडून की ते माइंड मॅनेजमेंट करतात, ते टाइम मॅनेजमेंट करत नाहीत. भन्नाट कल्पना, वेगळ्या आयडियाज, क्रिएटिव्हिटी, इन्स्पिरेशन, तुमच्यातलं स्वतःतलं हिडन टॅलेंट, ह्या सगळ्या गोष्टी आहे ना कधीही कुठल्याही वेळेला आहे ना सरफेसला येऊ शकतात, वरती येऊ शकतात. आंघोळ करताना एखादी आयडिया सुचू शकते, चहाचा घोट घेताना आयडिया सुचू शकते, त्याला वेळेचं बंधन नाही. किंवा हे माइंड जे आपलं अस्त्र आहे ना, शस्त्र अस्त्र, ते ह्या घड्याळाच्या काट्यावर चालत नाही, त्याला घड्याळाचं कुठल्याही प्रकारे बंधन नाही आहे. तर आपल्याला आपली माइंडशी या सगळ्या गोष्टी समजण्यासाठी ना माइंडशी मैत्री करता आली पाहिजे. तर ती कशी करायची तेही शेअर केलेलं आहे एका व्हिडिओमध्ये, व्हिडिओ पहा. तर दिवसभराची ही जी कामं करतो आपण, डेली रुटीनची जी कामं करतो, ती करताना आहे ना, म्हणजे समजा तुम्ही आता टू डू लिस्ट बनवली आहे आणि अगदी घड्याळाच्या काट्याप्रमाणे ना ती टू डू लिस्ट तुम्ही फॉलोही केली, पण मग शेवटी आहे ना दिवसभराच्या शेवटी असं थकायला होऊन जातं आणि असं वाटत राहतं कुठेतरी, अरे यार हे तर काम करायचं राहूनच गेलं. अशी आपली इकिगाई, जी आनंद देणारी गोष्ट राहूनच गेली करायची, की तिच्यातून मला खूप आनंद मिळणार होता आणि दिवसाच्या सरते शेवटी मला समाधान मिळणार होतं, तर ते तर राहूनच गेलं ह्या टाइम मॅनेजमेंट करता करता. तर इकिगाई काय आहे हे कालच्याच व्हिडिओमध्ये शेअर केलं आहे. इकिगाई एक जरी जगता आली आणि ती फॉलो करता आली तर त्यातून मिळणारा आनंद आहे ना रोजचं जीवन नव्याने जगायला आपल्याला प्रेरणा देऊ शकतं. तर हेच आहे की म्हणजे माणसाचं मन आहे ना एक अद्भुत गोष्ट आहे, ती घड्याळाच्या काट्यांवर नाही चालत. शेअर केलं, आधी सांगितलंय की त्या क्रिएटिव्ह आयडियाज ह्या कधीही येऊ शकतात, त्याला वेळेचं बंधन नाहीये. तर आपली प्रोडक्टिव्हिटी, आपलं म्हणजे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. हे पुस्तक हेच शिकवतं की म्हणजे तुमच्या मनाला कधी दिवसभरात कुठल्या वेळेमध्ये जास्त उत्साह वाटतो, ताजेतवानं वाटतं, तुम्ही प्रफुल्लित असता, तर स्पेसिफिकली तो वेळ तुमच्या प्रोडक्टिव्ह कामांसाठी, तुमच्या करिअरच्या रिलेटेड कामांसाठी किंवा अगदी म्हणजे तुम्हाला इकिगाई जोपासण्यासाठी द्या. म्हणजे तुम्हाला वाचनाची आवड असेल, लिखाण काम काही करत असाल, गायनाची वगैरे कुठल्याही गोष्टींची आवडत असेल, तर ही आवड जोपासण्यासाठी किंवा प्रोडक्टिव्ह कामांसाठी तो वेळ द्या. म्हणजे उदाहरण देते सिंपल आपलं डेली लाईफ मधलं. म्हणजे आपण लेडीज काय करतो बघा, सकाळी उठतो, आपल्याला आवरायचंय, गडबड दिवसभराचं आवरायचंय, झाडू फरशी भांडी डबा वगैरे सगळं करायचंय, तेव्हा मन इतकं प्रफुल्लित असतं, इतकं दिवसाची सुरुवात असती, ताजतवाना असतो. पण आपण ह्या गोष्टींमध्ये तो वेळ, ती प्रोडक्टिव्हिटी माइंडची, तो सगळा हायेस्ट पॉवर आहे ना माइंडची, आपण ह्या कामांमध्ये यूज करतो. आणि मग नंतर हळूहळू आहे ना जेव्हा दिवस कंटाळा येतो ना, थकवा येतो ना, मनाला थकवा येतो, म्हणजे भलेही तुमच्याकडे दिवसभरात भरपूर वेळ असेल, पण मग जेव्हा मनाला थकवा आलेला असेल ना, मग आहे ना तुम्ही प्रोडक्टिव्ह कुठलंही काम त्या वेळेत करू शकणार नाही, कारण माइंड साथच देणार नाही. त्या वेळेत मग आपण स्क्रोलिंगच्या मागे लागू किंवा इतर टाइमपास करण्याच्या गोष्टींच्या मागे लागू, पण स्वसाठी आपल्याला स्वतःसाठी वेळच देता येणार नाही. तर कसं करता येईल हे आपल्याला मॅनेज, किंवा काय करू शकतो, तर शेअर करते माझे स्वतःचे छोटेसे अनुभव, सोप्या भाषेत आणि समजणारे, म्हणजे रिलेट करू शकाल मला लेडीज डेली आपल्या लाईफमध्ये. तर कसा वेळ, म्हणजे माझ्याकडेही 24 तासच आहे, परमेश्वराकडे तो बायसच नाहीये, सगळ्यांकडेही, आपल्या सगळ्यांकडे, अगदी त्या सायंटिस्ट लोकांकडे पण इतके भारी भारी शोध लावतात, त्यांच्याकडेही 24 तासच असतात. फक्त ते माइंड मॅनेज करायला शिकतात, टाइम मॅनेज करत नाहीत, ते घड्याळाच्या काट्यावर चालत नाहीत.
हाच एक इतका भारी दृष्टिकोन हे पुस्तक देऊन जातं ना आपल्याला, की मनाचा कल ओळखून कामं करायची आहेत. सक्सेस वो घडी की टिक टिक पर नहीं आता, बल्कि अपनी विचारों की दिशाओं से होकर गुजरता है. तर शेअर करते की कसं करते मी. समजा मुलगा आता समजा 8ला जातो माझा, तर मग तो गेला, त्याचा टिफिन वगैरे भरला, फक्त त्याच्या पुरतं बनवलं, म्हणजे पीठ वगैरे मळलेलं असतं, चपाती त्याच्या पुरती बनवली, भाजी दिली, आणि मग असं नाहीये का की आता मग नाही आता पटकन मुलीचा डबा भरा, पटकन नवऱ्याचा डबा भरा, ते कामं आवरा. नो, मला माहिती आहे किंवा माझ्या माइंडला माहिती आहे की 8 ते 8:30 वेळ ही मला वॉक करायचंच आहे. सो ती कामं झाकून झुकून बाजूला ठेवून आय गो डाऊनस्टेअर्स, मग वॉक होतो. मग वरती आल्यानंतर पटकन एक चपाती लाटली, भाजी ती मुलीचा डबा भरला, ती गेली. तर मग बाकीचं झाडझूड, अंथरुण उचलणं वगैरे ही कामं होतात. आता ह्यातही नवऱ्याचे टिफिनचं चपात्या बनवणं वगैरे बाकी असतं, आणि नाश्ता तर मुलाच्या टिफिन बरोबर झालेला असतो. मग हे झाडझूड वगैरे झाल्यानंतर, आंघोळ झाल्यानंतर नाश्ता वगैरे होतो. मग थोड्या वेळ एक पॉवर नॅप घेते मी, जास्त करून तर व्हिडिओसाठी. मग त्या वेळेमध्ये ना कारण त्या वेळेमध्ये व्हिडिओसाठी वेगवेगळे टॉपिक सुचणं, मग त्याच्यावरती लिखाण काम करणं किंवा मग एडिटिंग वगैरे ह्या गोष्टी करणं, व्हिडिओ शूट करणं, ह्या गोष्टी करते. आणि एक 15-20 मिनिटांची पॉवर नॅप घेते. पॉवर नॅप म्हणजे आय प्रॅक्टिस अल्फा स्टेट. डोळे बंद असतात, निवांत पडलेली असते 15-20 मिनिटांसाठी, पण अगदी श्वासांची गती स्लो असते, पण दीर्घ श्वास असतात, आणि इतकं छान वाटतं त्या 15-20 मिनिटांमध्ये. रिलॅक्सेशन मिळतं इतकं की परत पुढची कामं करायला ताजंतवानं होऊन जाते. मग आता मिस्टरांची जायची वेळ झालेली असते, व पटकन 3 चपात्या लाटायच्या, मग त्यांचा टिफिन भरायचा, त्यांना पाठवायचं. आणि मग असं म्हणजे बघा, जर तुमच्याकडे ना हेल्पिंग हँड असतील, म्हणजे जर सासू, आई किंवा मेड असेल तर तुम्ही लकी असाल. पण जर ही रोजची कामं जर ही आपल्यालाच करायची आहेत, तर मला माहिती आहे किंवा ज्या वर्किंग वुमन असतील त्याही समजू शकतील की ह्या गोष्टींमधून आहे ना, ह्या डेली रुटीन लाईफच्या गोष्टी आपल्यालाच करायच्या आहेत आणि त्या कराव्याच लागतात. तिथे कोणाची मदत नाही मिळणार आहे, पण ती करताना आहे ना मला कुठलीही वेगळी अशी प्रोडक्टिव्हिटी किंवा क्रिएटिव्हिटी मिळणार नाही, किंवा मी वेगळं असं काही अचीव करू नाही शकणार. कारण तो जर मी वेळ आहे ना, म्हणजे मला काय शेअर करायचंय तुमच्या बरोबर की मन फ्रेश आहे, माइंड फ्रेश आहे, आणि तुम्ही जर धुणं भांडी झाडू फरशी हे कराल ना, तर तो फ्रेशनेस सगळा त्या कामांमध्ये घालवाल. आणि मग नंतर जर आता समजा मग नंतर उरलेल्या वेळेत जर मी लिखाण काम करायला लागले, टॉपिक सुचवायला लागले व्हिडिओसाठी, तर ते मला जमणारच नाही, कारण माइंड थकलेला असणार आहे. हे पुस्तक हेच शिकवतं की तो जो प्रोडक्टिव्ह वेळ आहे ना, तो योग्य कामासाठी वापरा. म्हणजे त्या कामात मी जे लिखाण काम वगैरे करते किंवा टॉपिक सुचवणं, आणि मग ते त्या फ्रेश माइंडमध्ये होऊन जातं, कारण माइंडची ती एक स्टेट असते. आणि मग जेव्हा थकवा वगैरे कंटाळा आलेला असतो ना, मग दिवस आपलाच आहे, ते आपल्यालाच करायचे, आणि त्या थकलेल्या स्टेटमध्ये ही कामं केलेली चालतील, झाडू फरशी धुणं भांडी, कारण तिथे एवढं डोकं वापरायचं नाहीये, डोकं खर्च करायचं नाहीये. म्हणजे माझं उदाहरण मला का शेअर करू वाटलं, की का सांगू वाटलं की आय एम नॉट खूप काही ग्रेट नाहीये, मी नाहीच आहे ग्रेट, पण ह्या उदाहरणावरनं तुम्हाला समजावं, ह्या छोट्याशा उदाहरणावर, सिंपल उदाहरणावरनं समजावं की कुठला वेळ कुठल्या गोष्टीसाठी वापरता पाहिजे. मग तुमच्या आयुष्यात कुठल्या गोष्टीसाठी प्राधान्य आहे. जर एखाद्याला डान्सिंगची आवड आहे, नृत्याची आवड आहे, किंवा ते परफॉर्मर्स असतील, कोणी वाचक, लेखक असेल, गायक असेल, तर तो क्रिएटिव्ह वेळ जो आहे ना, माइंडचा फ्रेश क्रिएटिव्ह वेळ त्या कामांसाठी वापरा. मग बाकी उरलेल्या वेळेत तर आपल्यालाच करायची ती दिवसभराची कामं, मग त्यासाठी ती एवढी स्पेशल आणि हायर एनर्जी खर्च करू नका ह्या कामांसाठी. म्हणजे हे अगदी एवढ्या सोप्या आणि एवढ्या एकदम काय म्हणतात डेली रुटीनच्या लाईफच्या एक्झाम्पल मधून ह्या बुकची समरी शेअर करायची होती. प्रयत्न
एवढाच होता की हे कुठेतरी मोस्टली स्त्री वर्ग रिलेट करू शकेल किंवा समजू शकेल त्यांना की प्रत्येकाच्या माइंडची क्रिएटिव्हिटी असते, क्रिएटिव्ह पॉवर असते, तो उत्साह प्रत्येकाकडे असतो आणि प्रत्येकाला दिवसभरात थकवाही येतो. फक्त तो स्वतःच्या माइंडची कल ओळखता आला पाहिजे, कल ओळखला गेला पाहिजे आणि मग त्या कलानुसार त्या मनानुसार ती कामं करता आली पाहिजे. आपण करतो उलट, आपण घड्याळाच्या टिक 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 वर पळतो आणि मग त्या माइंडला पूर्ण थकवतं आणि मग ते इन्स्पिरेशनसाठी, मोटिवेशनसाठी, भन्नाट कल्पनांसाठी, आयडियांसाठी आपल्याला प्रोत्साहनच देत नाही, कारण त्याच्यामध्ये तेवढी कॅपॅसिटी ही उरलेली नसते दिवसाच्या सरते शेवटी. सो व्हिडिओच्या शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर स्वतःशी रिलेट करू शकला असाल आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.